करायचंय आदरणीय सर्वच लाडक्या भगिनींचं. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना सर्वप्रथम मी मानाचा मुजरा करते. तसेच आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार साहेब असतील, तसेच हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असतील, तसेच आपल्या जुन्नर तालुक्याचे भाग्य विधाते माजी आमदार स्वर्गीय वल्लभशेठ बेनके साहेब असतील, त्याचप्रमाणे माझे सासरे साळवाडी गावचे सरपंच स्वर्गीय लोकनेते पांडुरंग काळे साहेब असतील. सर्वप्रथम यांच्या स्मृतीस मी अभिवादन करते. आणि सर्वप्रथम आदरणीय व्यासपीठावर जमलेले सर्व मान्यवर मंडळी, आपल्या तालुक्याचे दमदार आमदार अतुलदादा बेनके साहेब, तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य शारदाताई शिंदे, तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष चंद्रताई गाडगे आणि सर्वच माझे मान्यवर मंडळी आणि आमचे पंचायत समितीचे सदस्य संभाजीशेठ चव्हाण असतील आणि व्यासपीठावर जमलेले सर्व मान्यवर मंडळी आणि आपले तमाम मायबंधू ज्यांनी आज या ठिकाणी हा क्षण तुमच्यामुळे मला हा प्राप्त झालेला आहे, त्याच्यामुळे मी सर्वांचे सर्वप्रथम सहर्ष स्वागत करते. आणि खरं बोलायचं झालं तर आज माझ्यासाठी एक आनंदाचा आणि भावनिक क्षण आहे. काय बोलावं कसं बोलावं हे सुचत नाही, पण हा आनंदाचा क्षण माझ्या सर्व मायबाप जनतेने, माझ्या सर्व माता भगिनींनी, तसेच माझे सर्व तरुण मित्रमंडळीने हा मला जो क्षण दिला आहे त्याचा मी मनापासून खरंच तुमचं मी आभार मानते. आणि आज या ठिकाणी जी मला जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी दिली ते आपले उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांचे मी खरंच मनापासून आभार मानते दादा, की त्यांच्यामुळे आज आजचा दिवस मला बघायला मिळाला आहे. आणि ते आज आपल्यात नाहीये ही सर्वात मोठी शोकांतिका आहे, पण तरीही दादा आपल्याला सर्वांना बघतील आणि आशीर्वाद देतील ही मला एवढी इच्छा आहे. आणि त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष, तसेच RPI, तसेच शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या सर्व पक्षाच्या नेतृत्वाने जी मला उमेदवारी दिली त्या सर्व पक्षाच्या नेते मंडळींचे मी मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे या निवडणुकीमध्ये आपले आमदार अतुलदादा बेनके साहेब असतील, तसेच आपले शिरूर लोकसभेचे खासदार अमोलजी कोल्हे साहेब असतील, त्याचप्रमाणे संजयजी काळे साहेब असतील, बाबणे साहेब असतील आणि सत्यजित शेखर दादा हे असतील, यांनी सर्वांनी या निवडणुकी काळामध्ये मला भरपूर प्रमाणात मदत केली आहे. त्यांचेही मी सर्वांचे मनापासून आभार मानते. आणि बोलायचं झालं तर बोरी खोरद गटातील आपले जे 13 गाव आहे त्या 13 गावातील प्रत्येक घरातील व्यक्तींनी एक घरातील सदस्य म्हणून मला जी आशीर्वाद रूपी तुम्ही जे मतदान दिले त्यांचेही मी सर्वांपासून मनापासून आभार मानते. आणि तसं बोलायचं झालं तर आपले बोरी गणातील संभाजीशेठ चव्हाण असतील, यांनी खरंच आमच्यासाठी खूप मदत केलेली आहे. त्यांच्या या मदतीने आणि त्यांच्या या सहकार्याने आज या ठिकाणी मी या जिल्हा परिषदचे एक सदस्य म्हणून निवडून आलेली आहे. खरंच संभाजीदादा मी तुमचेही मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे खोडद गटातील प्रगती बडे यांचेही सर्व सहकार्याने मला खूप प्रमाणात मदत केली आहे, त्यांचेही मी मनापासून आभार मानते. आणि खरंच बोलायचं झालं तर असं बोलतात की यशस्वी पुरुषामागे एक स्त्रीचा हात असतो, पण माझ्या बाबतीत उलट आहे. माझ्या यशस्वी होण्याच्या मागे माझे पती असतील, माझे सासरे असतील, माझ्या सासूबाई असतील, ज्या नेहमी प्रत्येक प्रचार दौऱ्यामध्ये माझी खंबीरपणे साथ देणारे माझ्या सासूबाई असतील, माझे दीर असतील आणि माझी जाव असतील, यांचेही मी मनापासून आभार मानते. कारण की त्यांच्या संघर्षाने आज या ठिकाणी मी उभी आहे आणि त्यांचे मी मनापासून आभार मानते. तसेच आजची ही निवडणूक खरं बघितलं तर तरुण मंडळीच्या मुळे ही निवडणूक एकदम व्यवस्थितरित्या झालेली आहे. म्हणून माझे सर्व तरुण मंडळी सहकारी असतील, सर्व माझे मित्र माता भगिनी असतील, मैत्रिणी असतील, यांचेही मनापासून मी सहर्ष स्वागत करते, मनापासून आभार मानते.